भाजप आणि शिवसेनेमध्ये कधीच अंतर नव्हतं, त्यामुळे दिलजमाईचा प्रश्नच येत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकाच्या मानापमान नाट्यावर पडदा टाकलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे आज मातोश्रीवर गेले होते। त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं। उद्धव ठाकरे यांनीही या निमंत्रणाचा स्वीकार केलेला आहे। 24 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे। सन्मान मिळाला नाही तर भूमिपूजनाला अनुपस्थित राहू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर उद्धव यांच्या नाराजीची सुद्धा चर्चा रंगलेली होती। दिलजमाई हा शब्द तेव्हाच येतो ज्यावेळेला अंतर निर्माण झालेलं असतं। शिवसेना आणि भाजप आम्ही आणि उद्धवजी यांच्यामध्ये कधीच अंतर निर्माण झालेलं नाही, त्यामुळे दिलजमाईचा काही विषयच येत नाही। माननीय उद्धवजींचं जे स्थान आहे ते लक्षात घेऊन पूर्ण सन्मान त्यांना दिला जाईल। प्रामुख्याने गिरगाव चौपाटीवरून ज्यावेळेला त्या खडकावर जायचं आहे त्यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या बरोबर ते असतील। केवळ 6 जणच त्या खडकावर जाऊ शकणार आहेत। त्या 6 जणांमध्ये माननीय पंतप्रधानांबरोबर स्वतः उद्धवजी आहेत।